हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ना घेवड्याची भाजी करते। हे बघा, हा घेवडा आपला घेवडा आणला, साफ केला आणि जाडे जून असतात ना, कडक कडक, त्याचे मी अशा बिया काढल्या, सोलून घेतला आणि आपल्याला ह्याला न कापता हातानेच तोडायचा असतो। काय काय लोक कापतात, पण हाताने तोडलेल्याची भाजी अजून वेगळी लागते। म्हणून आपल्याला जसं आपल्याला तुकडे पाहिजे तेवढे हाताने तोडायचे आणि जून असतील, कोवळे नसले, जून असतील त्याच्या अशा बिया काढायच्या, आपला तो पावटा काढायचा। तर मी ते पाण्यामध्ये ठेवलं आहे, थोडी त्याला ही असते माती बिती, धुवून परत पाण्यामध्ये ठेवलं आहे। इथे मी पॅन ठेवलं आहे, साधी आणि सोपी भाजी। कधी काय काय जणांना घेवड्याच्या भाजीला खायला नाक मुरडतात। आपली ही साधी सोपी भाजी अशी केली ना, खूप छान लागते। तेलामध्ये थोडं पाहिजे तर पाणी आपण शिंपडायचं। इथे तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापलं की आपल्याला थोडी राई टाकायची। राईचं पण टाकून बघायचं। थोडी राई टाकली, राई तडतडली की आपल्याला जिरं टाकायचं। जिरं आणि 3-4 पाकळ्यांनी लसूण फक्त चेचून घेतलेलं आहे, पेस्ट नाही, चेचून घेतलेलं आहे। थोडंसं हे झालं की आपल्याला कांदा टाकायचा आहे। मी इथे एक कांदा मिडियम साईजचा एक कांदा घेतला आहे आणि टोमॅटो बघा नाही घेतला तरी चालेल, पण मी अर्धा घेतलेला आहे। तर मी कांदा टाकते। कांदे पण भरपूर लागत नाही, एकच टाकला तरी चालतो। तर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आणि लाल करून घ्यायचं कांदा। साधी आणि सोपी भाजी आहे। आपला कांदा चांगला लाल झाला की नंतर आपल्याला मसाले घालायचे। आपला कांदा लाल झाला, आता टोमॅटो टाकतो। टोमॅटो चांगला आपल्याला याच्यात परतून घ्यायचं। आपल्याला याच्यात मसाले म्हणजे काय नाही, आपले घरगुती हळद आणि आपला हा मालवणी मसाला। थोडी भाजी तिखटच बनवायची आपल्या आवडीप्रमाणे, तरी चांगली लागते। तर ह्या घेवडा पाण्यात ठेवला तर धुवून घेतलाय, मी तर कधी करतच नाही, पहिल्यांदाच करते। परतून घ्यायचं। चवीपुरतं मीठ, बारीक गॅसवर झाकण ठेवायचं। त्यानंतर आपण पाणी शिंपडू शकतो। मी मीडियम गॅस करते, काय तर आपण नंतर पाणी शिंपडू शकतो। बिन पाण्याची आपल्याला वाफेवर शिजवायची। बघा, ही भाजी झालेली, मी 2-3 वेळा वरची उघडून बघितलेली, मी जरा पण पाणी लावलेलं नाही तिला। आता मी ते 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते, चांगले हलवून घेऊया। बिन पाण्याची भाजी बनवलेली आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची। एकदम मस्त अशी भाजी आपली झालेली आणि चांगली शिजलेली पण आहे। गॅस मी आता बंद करते। मला माझी भाजी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चला, बाय बाय। याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस बंद करून घेते। चला, बिन पाण्याची भाजी मस्त पैकी झालेली आहे।
झटपट.